This conference will now be recorded. साहिल नाही आज. आई साहिल नाहीये का आज? साहिल आहे का? साहिल आहे. साहिलला परत ताप आला ना, परत ताप आला त्याला, तो घरी पाठवला. ती एकटीच असते ना, आधी हा घरी जातो, आजोबा गावात चालले जातात. त्याच्या वडिलांना बोलून घरी पाठवला. बर. चला लवकर बरा होऊ दे. कशी झाली तुमच्या सगळ्यांची राखी पौर्णिमा? मी सगळ्यांनी बनवलेल्या राखीचे फोटो पाहिले आम्ही. किती सुंदर सुंदर बनवल्यात सगळ्यांनी. एक्सलेंट, मस्त, व्हेरी नाईस. आम्हाला सगळ्यांना आवडल्या. बरं, आज आपण वर्ग सुरू करूया. हा, दिसतंय का? ओके, म्हणूया पहिला श्लोक. हा थोडा पेटा एकत्र म्हणूया. माझ्या बरोबर म्हणा. तुम्हाला श्लोक येतो? नमः. शुका सारिखे म्हणा. पूर्ण वैराग्य ज्याचे म्हणा. वसिष्ठापरी म्हणा. ज्ञान योगेश्वराचे म्हणा. कवी वाल्मिका म्हणा. तारिखा मान्य ऐसा म्हणा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सद्गुरु रामदासा म्हणा. जय जय रघुवीर समर्थ म्हणा. हा श्लोक तुम्हाला येतो ना? म्हणा. श्रीराम. पुढचा श्लोक मी म्हणते, माझ्या मागे मागे म्हणा. उपासनेला दृढ चालवावे म्हणा. दृढ चालवावे म्हणा. भूदेव संतांसी म्हणा. सदा नमावे म्हणा. सत्कर्म योगे म्हणा. वय घालवावे म्हणा. सर्वामुखी म्हणा. मंगल बोलवावे म्हणा. श्रीराम. तुम्हाला हा श्लोक माहितीये का? कराग्रे वसती लक्ष्मी येतो. बर, मी म्हणते, माझ्या मागे मागे म्हणा. ओके, आपण आपला हात आहे ना, हाताकडे बघायचं. सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो? तुम्ही सगळे उठल्यानंतर काय करता? ब्रश करायला पळता का देवाचं नाव घेता? कसं आणि काय म्हणता? मग म्हणा बरं. तुम्हाला पाठ आहे ना कराग्रे? हे कराग्रेच आहे, फक्त इंग्लिश मध्ये लिहिले म्हणून तुम्ही गोंधळलात. म्हणा कराग्रे. अरे वा, फर्स्ट क्लास. आता आपण मनाचे श्लोक म्हणणार आहोत. तुम्हाला जिथपर्यंत येतात तुम्ही म्हणा. जिथे तुम्हाला येत नसतील ते मी सांगेन. ओके, पहिला मनाचे श्लोक म्हणूया. म्हणा. गणाधीश
वासना दुष्ट आता हा श्लोक तुम्हाला येत नसेल तर मी म्हणते माझ्या मागे मागे म्हणा, ठीक आहे. पुरे मना क्रोध हा खेदकारी मना कामना विकारी मना सर्वदा अंगीकारू मना मना श्रेष्ठ धारिष्ठ वा वा वा, छान, उत्तम. कोणाचे हे श्लोक पाठ आहेत का? तुमच्यापैकी कोणाचे पाठ आहेत ना? किती श्लोक पाठ आहेत? 4, 5, 7, 10? एक्सलंट. 18 श्लोक पाठ आहेत. बरं, पुढच्या वेळेला मग 18 श्लोक न बघता कोण म्हणून जाणार? आपण 2 जणांची नावं घेऊया. कोण म्हणणार आहे नेक्स्ट वर्गामध्ये? हात वर करा बरं, मी नावं लिहून घेते. सगळ्यात पहिले दोघं जण कोण म्हणणार आहे? कोण? प्रिया? साक्षी. बर, एक साक्षी आणि दुसरं हर्षा. बर, दीदी लोक पहिले म्हणणार आहेत, साक्षी आणि हर्षा. बघा, दीदी लोकांचं झाल्यानंतर मग सगळ्या छोट्या लोकांनी पण म्हणायचं. आता मी नाव साक्षीचं आणि हर्षाचं लिहून घेते. एक मिनिट. अर्णव, नमस्कार, कसा आहेस? बरं आहेस? तुझं पूर्ण नाव सांगशील? तू कुठल्या वर्गात आणि कुठे राहतोस? आरव देवाडे, 4th B मध्ये, 4th स्टँडर्ड. आणि कुठे राहतोस तू? मुंबईला. व्हेरी गुड. आणि तुला या क्लास मधली सगळी मुलं दिसत आहेत का? ओंकार साई मधली केवढी सारी तुझे फ्रेंड्स आहेत, दिसत आहेत का तुला सगळे? हो, दिसत आहेत ना. तू लास्ट वर्गामध्ये नव्हतास त्यामुळे तू या सगळ्यांचं इंट्रोडक्शन मिस केलंस, पण आपण ते इंट्रोडक्शन परत उद्या परवा बघू, ओके? कारण आज आपल्याला ना एक छानशी गोष्ट श्रुती मावशी सांगणार आहे आणि ती गोष्ट थोडीशी मोठी आहे, त्याच्यामुळे आज आपण अजून श्लोक घेणार नाही आहोत. आपण श्रुती मावशीला आज प्रेझेंटेशन मधनं तुम्हाला छान गोष्ट सांगायला सांगूया, ओके? मी चालू करते श्रुती मावशीची प्रेझेंटेशन. ओके, श्रुती मावशी दिसतोय का तुला? दिसतंय. दिसतंय ना श्रुती? हो, दिसतंय. ओके, आता बच्चे कंपनी श्रुती मावशी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. मी म्यूट करते. तुम्हाला काही प्रश्न असतील, काही सांगायचं असेल तर मावशीला सांगा, ओके? आणि तुला जेव्हा ट्रान्झिशन करायचं श्रुती फक्त मला सांग, नेक्स्ट मी ट्रान्झिशन करते. हो, आताच करून घे. आपण ह्याच्यामध्ये जाऊ, पुढच्या ह्याच्यामध्ये डायरेक्ट स्टोरी मध्ये जाऊया. नेक्स्ट स्लाइड मध्ये जाशील तर.
हा तर आपण ना पूर्ण जग जे असतं की नाही, किंवा आपण पण सगळे कशाचे तरी बनलेलो आहोत ना. म्हणजे आपलं जे काही शरीर आहे किंवा हे जे काही जग आहे ते कशाचं तरी बनलंय ना. तर ते कशाचं बनलंय? जग बनलंय 5 मुख्य गोष्टींचं. त्याला म्हणतात पंचमहाभूत. ओके. तर पंचमहाभूत म्हणजे 5 तत्व असतात. तत्व म्हणजे कोणती? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ही तत्व. फक्त आपल्याला एवढं माहिती नाही की हे जे काही जग आहे ते ह्या 5 गोष्टींनी बनलंय. तर कुठच्या 5 गोष्टींनी बनलंय आपण आता ह्याच्यामध्ये बघतोय की नाही. एक पहिलं आहे आकाश, त्याच्यानंतर तेज म्हणजे अग्नी, पृथ्वी म्हणजे जमीन, आप म्हणजे पाणी, आणि वायू म्हणजे वारा किंवा काय रे बाबा झोप येते खूप. ओके. तर ह्या ज्या 5 गोष्टी आहेत ह्याच्यानी मिळून सगळं पूर्ण जे जग आहे ते या 5 गोष्टींनी बनलंय. मग आपण काय करू? आपण हळूहळू एक 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 गोष्ट दर वर्गामध्ये घेऊ. आज आपण बघू पाण्याच्या बद्दल गोष्ट. तर या सगळ्या हे जे काही चित्र दिसतायत इकडे देवांची, त्याच्यामध्ये काय सेम आहे मला सांगाल का तुम्ही? समान कुठची गोष्ट आहे या सगळ्या देवांमध्ये? पाणी. करेक्ट. कोणी सांगितलं? आरव. हा, शाबास आरव. तुम्ही पण पटकन मला सांगायचं बरं का. जो कोणी पटकन सांगेल मग त्याला आपण थम्सअप देऊया. ओके. सगळ्यांना कळलं की एकदा थम्सअप दाखवा बघू मला. सगळ्यांनी चित्र बघितलीत का? चित्र दिसली का तुम्हाला नीट व्यवस्थित? ब्रह्मदेव जे आहेत, ब्रह्मबाप्पा, ते कमळावर बसले. कमळ कशात आहे? पाण्यामध्ये आहे. विष्णू बाप्पा आणि लक्ष्मी देवी कुठे बसलेत? ते पण पाण्याच्याच वरती कमळामध्ये बसलेत. शंकर बाप्पा जे आहेत त्यांच्या केसांमधून पण पाणी बाहेर येते. आणखी लक्ष्मी देवी जी आहे ती पण कमळावर बसली, ते पण पाण्यात आहे. आणि सरस्वती देवी पण कमळावर बसली, ते पण पाण्यात आहे की नाही? म्हणजे सगळ्या चित्रांमध्ये काय काय समान आहे? ते सगळे जणांमध्ये पाणी समान आहे. सगळ्यांना कळलंय? थम्सअप. थम्सअप. ओके, व्हेरी गुड. मग आता पुढचं बघूया आपण. पाणी असतं की नाही, आपल्यापर्यंत पाणी कशाने येतं? आपल्यापर्यंत पाणी येतं नद्यांमधून. बरोबर आहे की नाही? तर आपण की नाही आपल्या सनातन संस्कृतीमध्ये नद्यांना आपण आईसारखं मानतो. कारण त्यांच्यामुळेच आपल्याला पाणी मिळतं. त्या पाण्यामधून आपल्याला अन्न मिळतं. त्यामधून शेतामधनं कापूस येतो, त्याच्यातनं आपल्याला कपडे मिळतात. असं सगळ्या बाजूंनी आपली काळजी घेतली जाते, म्हणून आपण नदीला माता किंवा आई म्हणतो. फक्त आता या सगळ्या नद्यांच्या मध्ये गंमत काय माहितीये का आपल्याला? बघ, गंगा नदी माहितीये, यमुना नदी माहितीये, सरस्वती नदी माहिती आहे. पण या सगळ्या नद्या ज्या आहेत त्यांना आपण आई म्हणतो. करेक्ट. म्हणजे त्या सगळ्या ज्या आहेत त्या मुली नद्या आहेत. पण एकच नदी अशी आहे की जी बॉय नदी आहे किंवा मुलगा नदी आहे. तिचं नाव आहे ब्रह्मपुत्र. तर तिला नदी नाही म्हणत, तिला आपण काय म्हणतो? तिला नद म्हणतो. ओके. तर हा जो नद आहे ना त्याला नद का म्हणतात बाबा? एकच का बरं दुसरं असं वेगळं काढलंय? त्यालाच का बरं नद म्हणायचं? नदी का नाही म्हणायचं ब्रह्मपुत्र आपण? तर पहिली गोष्ट तशी की ब्रह्माचा मुलगा, ब्रह्मदेवाचा, ब्रह्मबाप्पाचा मुलगा, म्हणून त्याला ब्रह्मपुत्र म्हणतात. आणि दुसरं म्हणजे हा जो नद आहे ना त्याच्यामध्ये त्याचा जो प्रवाह आहे तो जो जेव्हा वाहत येतो तेव्हा ते खूप फास्ट वाहत येतो. इतक्या वेगाने येतो आणि इतक्या जोरजोराने तो पुढे निघून जातो, त्याच्यामुळे त्याला नद म्हणतात. बाकीच्या ज्या नद्या असतात त्या एकदम शांतपणाने वाहत जातात, म्हणून त्यांना गल नद्या किंवा मुली नद्या म्हणतात. आणि ब्रह्मपुत्र जो आहे तो मात्र नद म्हणतात. हे कळलंय का? थम्सअप करा बघू. कळलं असेल तर. कोणाकोणाला नाही कळलं? सगळ्यांना कळलं. व्हेरी गुड. मग आता आपण काय करू? आपण एक गोष्ट बघू की गंगा जी होती ना, गंगा नदी, ती आधी फक्त स्वर्गातच होती. मग ती स्वर्गातून खाली जमिनीवरती, पृथ्वीवरती आली कशी काय? तर त्याची आपण एक मस्त गोष्ट बघू. तर पूर्वीच्या काळी, खूप खूप पूर्वीच्या काळी राम राजा होते की नाही, त्यांचे बाबा, त्या बाबांचे बाबा, बाबांचे बाबा, आजोबा, त्यांचे पणजोबा, अशा त्यांच्या ह्याच्यामध्ये एक राजा सागर नावाचे राजा होते. तर त्या सागर राजांनी ना एकदा अश्वमेध यज्ञ केला. आता अश्वमेध यज्ञ म्हणजे काय करतात माहितीये काय? एक घोडा असतो, तो यज्ञ झाला ना की तो घोडा
मोकळा सोडून देतात, त्याला जाऊ देतात जिकडे जायचं असेल तिथे. मग जिथे जिथे तो घोडा जाईल तिथे तिथे ज्या कोण्या राजाचं राज्य असेल त्या राजानी एकतर लढाई करावी, ज्या राजानी अश्वमेध यज्ञ केलाय त्याच्याशी, आणि जिंकावं, किंवा मग मान्य करावं की ठीक आहे बाबा तू माझ्यापेक्षा मोठा राजा. त्याला म्हणतात अश्वमेध यज्ञ. तर तसा राजा सागर यांनी अश्वमेध यज्ञ केला. आणि मग तो जो घोडा होता तो आपल्याला दिसतोय की नाही, पांढऱ्या रंगाचा घोडा, तो घोडा दिला होता सोडून. मग पुढे काय झालं, नेक्स्ट स्लाइड मध्ये जाऊया. मग पुढे काय झालं की तो जो घोडा होता ना, तो जेव्हा सगळीकडे मोकळा फिरत होता त्यावेळेला इंद्रदेवांना असं वाटलं की बाबा एक मुनी आहेत कपिल मुनी म्हणून, तर ते खूपच जास्त तपश्चर्या करतायत, तर आपण त्यांची परीक्षा घ्यावी. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी गंमत केली. त्यांनी तो जो घोडा होता अश्वमेधाचा तो घेतला आणि कपिल मुनी जिथे तपश्चर्येला बसले होते तिथे त्यांच्या मागे तो लपवून ठेवून दिला. आता कपिल मुनी तपश्चर्येला बसले होते पाताळामध्ये. पाताळ कुठे असतं, पाताळ लोक जे असतं ना ते जमिनीच्या खाली असतं. तिथे ते खूप वर्षांपासून तपश्चर्येला बसले होते कपिल मुनी. ते खूप मोठे मुनी होते. मग त्यांच्या मागे घोडा लपवून ठेवला. आणि जे सागराचे जी मुलं होती, राजा सागराची जी मुलं होती, ते सगळे त्या घोड्याच्या रक्षणासाठी त्याच्या मागे मागे जात होते. त्यांना तो घोडा सापडे ना, आता कुठे शोधायचा, काय करायचं. मग कुणीतरी त्यांना सांगितलं की बाबा रे, आम्ही बघितलंय तो पाताळामध्ये तुम्हाला सापडेल घोडा कुठेतरी. मग ते घोडा शोधत 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 पोचले कपिल मुनींच्या जवळ. आणि जेव्हा त्यांनी तिथे घोडा बघितला तर ते म्हणाले की आपण मुनी आहात, असं असताना आपण हे काम कसं केलं, घोडा असा लपवून कसा ठेवला, तुम्हाला माहिती नाही की यज्ञाचा घोडा असा लपवून ठेवायचा नसतो म्हणून. कपिल मुनी तेव्हा नुकतेच तपश्चर्येतनं बाहेर येत होते, त्यांना या सगळ्या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती. मग ते पण रागवले. त्यांनी रागारागाने त्या सागरपुत्रांना सगळ्यांना शाप दिला आणि त्यांना जाळून राख करून टाकलं. आता याच्यामध्ये झालं काय माहितीये का, जर त्या सागरपुत्रांनी शांतपणाने कपिल मुनींना सांगितलं असतं की मुनीवर आपण हा घोडा इकडे कशासाठी आणलाय, आम्हाला सांगाल का, हा आमच्या यज्ञाचा घोडा आहे, तर कपिल मुनींनी पण त्यांना शांतपणाने सांगितलं असतं की मला काहीच कल्पना नाहीये, मी आता तपश्चर्येतनं बाहेर आलोय, तुमचा असेल तर तुम्ही घेऊन जा, असं सांगितलं असतं. पण त्याच्याऐवजी सागरपुत्रांनी काय केलं, त्या मुलांनी काय केलं, त्यांच्यावरती खूप उद्धटपणाने आरोप करायला सुरुवात केली, रागारागाने त्यांच्याशी बोलले. मग मुनी पण त्यांच्यावरती रागवले आणि मग त्यांनी त्यांना जाळून राख करून टाकले. मग आता गंमत काय आहे की ते जर ऑलरेडी त्यांची राख झालीये, तर मग त्यांचा जो काही आत्मा असतो त्याला शांती कशी मिळेल, की ते स्वर्गामध्ये कसे जाणार, कारण त्यांचं ऑलरेडी तर राखच होऊन गेली आहे. मग त्यांना असं कळलं की बाबा आता ही जी काही राख त्याची झालेली आहे ती जर का गंगा नदीच्या पाण्यामध्ये आपण पसरवली तर त्यांना स्वर्गामध्ये जायला मिळेल, किंवा ते मुक्त होतील. पण ही गंगा नदी जी आहे ती तर स्वर्गात आहे आणि ती राख आहे. तर मग आता तर मग ती तिकडे जाणार कशी, मग आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. मग आता इकडे झालं काय की राजा सागर, त्याच्यानंतर राजा अंशुमन, त्याच्यानंतर राजा दिलीप, या सगळ्यांनी खूप प्रयत्न केले गंगेला पृथ्वीवरती आणण्याचे, पण त्यांना काय ते जमलं नाही करायला. मग त्याच्यानंतर आला राजा भगीरथ. आपण आता पुढच्या स्लाइड मध्ये बघूया की राजा भगीरथांनी काय काय केलं. त्यांनी काय केलं, त्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना करायला सुरुवात केली. आता ब्रह्मबाप्पाची का प्रार्थना केली, कारण की ब्रह्मबाप्पा जे आहेत ते गंगा नदीचे बाबा आहेत, म्हणून मग त्यांच्याकडे प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि 1-2 दिवस असं नाही, वर्षानुवर्ष, खूप वर्ष त्यांनी कठोर तपश्चर्या केली. आपल्याला दिसतंय की नाही चित्रामध्ये कसे ते थंडीमध्ये पण एका पायावरती उभे आहेत आणि हात वरती करून उभे आहेत, किती बारीक झाले बा ते. कारण की काय आहे, त्यांनी काहीही खाल्लं प्यायलं नाही त्या काळामध्ये. त्यांनी कधीही ते दुःखी झाले नाही की बाबा आता इतकी वर्ष झाली मी कधीपासून इकडे उभा आहे
तरी पण ब्रह्मबाप्पा का नाही मला प्रसन्न होते. त्यांनी कधीही स्वतःचा विचार पण बदलला नाही की जाऊ दे आता काय होत नाही तर मी देतो सोडून, असं म्हणले का? नाही म्हणले. मग त्यांनी हे जे काही तपश्चर्या करणं होतं ते कंटिन्यू सुरूच ठेवलं आणि खूप वर्ष तपश्चर्या केली. मग एक दिवस ब्रह्मबाप्पा जे होते ब्रह्मदेव ते प्रकट झाले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना की गंगा पृथ्वीवरती यावी, मी गंगेला अनुमती देतो, तिला मी परमिशन देतो की तू जा म्हणून पृथ्वीवर. पण गंगा नदी जी आहे ती खूप वेगाने पृथ्वीवरती येईल. आता आपण एका उंचीवरून जर पाणी खाली सोडलं तर ते एकदम धप्पकन खाली पडतं की नाही, आणि खूप ठिकाणी पसरतं. तर मग तसं जर गंगा पृथ्वीवरती यायची असेल तर ती खूप वेगाने येईल आणि त्याच्यामुळे पृथ्वी बुडून जाईल. तर मग राजा भगीरथांना कळेना की मग आता काय करावं बाबा. म्हणून मग त्यांनी काय केलं की त्यांना आयडिया आली. त्यांनी शंकर बाप्पाची प्रार्थना करायला सुरुवात केली आणि पुन्हा खूप 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 वर्ष तप केलं. मग पुन्हा शंकर बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी गंगा जेव्हा केव्हा स्वर्गावरून पृथ्वीवरती येईल तर मी तिला माझ्या केसांमध्ये धरून ठेवीन आणि मग ती हळूहळू हळू पृथ्वीवरती येईल असं मी करीन. आपल्याला इकडे दिसते की नाही छोट्या चित्रामध्ये त्यांच्या जटांमध्ये त्यांच्या केसांमध्ये आहे. आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया की त्यांनी कशी ती गंगा स्वतःच्या केसांमध्ये धरून घेतली. आपल्याला या चित्रात दिसतंय का की गंगा त्यांच्या केसांमध्ये कशी आली आणि मग ती सगळीकडून त्यांच्या केसांमधून हळूहळू हळूहळू पृथ्वीवरती आली आणि मग त्या पृथ्वीवरती आल्याच्या नंतर ती जिथे कुठे त्या सागराच्या पुत्रांची राख झाली होती त्याच्यावरून ती गंगा वाहत वाहत गेली आणि मग तसं झाल्याच्या नंतर काय झालं, ते सगळे मुक्त झाले, त्यांचे आत्मे आपोआपच स्वर्गामध्ये गेले. इथपर्यंत कळलंय का? कोणाला काही प्रश्न आहे का याच्यामध्ये? कळलं असेल तर थम्सअप करा बघू. आवाज थोडा कमी येतोय. हो का? माझ्याकडे फुल व्हॉल्यूम केलाय खरं म्हणजे मी. तर मी थोडं जोराने सांगते. आता तुम्हाला गोष्ट कळलीये का? इथपर्यंत गोष्ट कळलीये का की मध्ये काहीतरी ऐकू नाही आलं वगैरे असं काही झालंय का? नाही. मग गोष्ट कळलीये ना? गोष्ट ऐकायला येते पण आवाज कमी येतोय. हा ओके ठीक आहे, पण गोष्ट कळलीये का तुम्हाला? तर मग थम्सअप करा बघू. ग्रेट. कोण आहे तिकडे? हर्षा आहे का? हर्षा टीव्हीचा आवाज, टीव्ही जवळ कोण बसलाय? हर्षा आहे का साक्षी आहे? टीव्हीचा आवाज जरा फुल ठेव तुझ्या इकडे बरं का. फुल आहे ना? ओके ओके. तुमचा आवाज बरोबर आहे. म्हणजे ठीक आहे, माझी तशी गोष्ट संपलीच आहे. आता आपण फक्त एवढंच बघतोय की ही जी काही एवढी गोष्ट आपण बघितली, आता येतोय का आवाज? त्यांचा आवाज येतोय. हा ओके. मग तू सांगतेस का? तुमचाच नाही येते. काय शिकलो तेवढंच बाकी आहे, तू सांगतेस का? मानसी मावशीचा आवाज येतोय, तुमचाच नाही येते. ओके. आवाज येतोय श्रुती, तुझा आवाज नीटसर पोहोचत नाही. बरं, श्रुती मावशीने विचारलेला प्रश्न मी पुन्हा विचारते मुलांना. आता मावशीने जी गोष्ट सांगितली बेटानो, तुम्हाला ती ऐकू आली का बिलकुल ऐकू नाही आली? ऐकू आली ना. आपण गंगा जी नदी आहे ती आपल्या पृथ्वीवरती कशी उतरली याची एक छोटीशी गोष्ट बघितली. ओके. आपले जे प्रभू रामचंद्र आहे त्यांचे जे आजोबांचे आजोबा होते भगीरथ राजा, त्या राजाने कशी तपश्चर्या केली याचे आपण फोटो पाहिले की नाही? आता पाहिले ना तुम्ही? कशी कठोर तपश्चर्या केली, बघितलं ना? का मी परत दाखवतो फोटो? हा फोटो दिसतोय? डावीकडे उभे आहेत ते भगीरथ राजा. ते राजा होते, पण राजा असताना पण गंगा नदीला आपल्या आपल्या पृथ्वी तलावरती घेऊन येण्यासाठी त्यांनी खूप मोठी तपश्चर्या केली. तपश्चर्यामध्ये काय, तुम्ही जसं श्री स्वामी समर्थ असं म्हणतात की बसून, तसं भगीरथ राजांनी बसून पहिले ब्रह्मदेवाची प्रार्थना केली. म्हणजे ब्रह्मदेवाला येण्यासाठी त्यांचं नाव घेतलं आणि ब्रह्मदेव आल्यानंतर त्यांनी प्रसन्न होऊन काय सांगितलं, ठीक आहे, मी गंगेला पाठवतो पृथ्वीवरती, पण ती पृथ्वीवरती आली तर ती एवढी धो 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 मोठी येईल की सगळी पृथ्वी कशी वाहून जाईल, असं सांगत होती श्रुती मावशी. मग काय करायचं?
मग ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं की तू शंकराची प्रार्थना कर म्हणून. आता या चित्रामध्ये उजव्या साईडला आपल्याला शिवशंकर दिसतायत की नाही. मग भगीरथ राजानी शंकर देवताची मोठी पूजा केली, खूप वेळ त्यांची प्रार्थना केली, ओम नमः शिवाय असं म्हणत. कितीतरी वर्ष झाल्यानंतर शिवशंकर प्रसन्न झाले आणि शंकर म्हणाले ठीक आहे मी तुमची मदत करतो. काय मदत करतो की ती गंगा आहे ती ब्रह्माच्या इकडनं सरळ पृथ्वीवर येण्याच्या ऐवजी मी माझ्या जटांमध्ये, अशी शंकराच्या जटांमध्ये वरती दाखवली ते गंगा असते की नाही, तर तेव्हा मग ते शिवशंकरांनी ती गंगा जी आहे ती त्यांच्या जटांमध्ये धारण केली, जेणेकरून काय झालं ती गंगा हळूहळू हळूहळू पृथ्वीवरती आली, म्हणजे पृथ्वीला त्याच्याने त्रास झाला नाही. तर असं करून भगीरथांनी खूप मोठी तपश्चर्या करून गंगा आपल्या पृथ्वीवरती आणली. म्हणून कधी कधी काय होतं माहितीये का, आपण खूप प्रयत्न करतो की नाही, एक्झाम साठी आपण खूप अभ्यास करतो, परीक्षा आली की खूप अभ्यास करतो, ते खूप अभ्यासाला कधी कधी आपण भगीरथ प्रयत्न असं पण म्हणतो. भगीरथ प्रयत्न म्हणजे खूप 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 प्रयत्न दादा भगीरथांनी केले होते. अशी एक छानशी गोष्ट तुम्हाला आता श्रुती मावशींनी सांगितली. आरव, गौरंग, तुम्हाला ऐकू आली का ही गोष्ट, समजली का? कळलं ना? गौरंग तू थोडं लेट जॉईन केलंस. आता मावशीने शेवटचा प्रश्न हा विचारला होता की या छोट्याशा गोष्टीमधनं आपल्याला काय समजतं, आपण काही शिकू शकतो का या गोष्टीमधनं, तुम्हाला काय वाटतं? कोणाला सांगायचं, हात वर करून सांगा. गौरंगला काही सांगायचंय का, अनम्यूट केलेस? तू काय बोलत असशील गौरंग, तर ऐकू येत नाही बरं का आवाज तुझा. हा आता म्यूट आहे. अरे गौरंग आवाज नाही रे येते तुझा. मावशी मी गौरंग आहे, मी पियू आहे. अच्छा पियू आहे, सॉरी 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 सॉरी, मला थोडासा अंधार असल्यामुळे दिसलं नाही ग बेटा, आणि लॉग इन तुझं गौरांगच्या नावाने आहे म्हणून मी दादाचं नाव घेत राहते, सॉरी. आणि मी विचार करत होते दादानी शाळेतनं लॉग इन कसं काय केलं म्हणून. बरं पियू, तुला काही सांगायचंय का, तू ऐकली का छान छान गोष्ट? नाही. बर, तुला यातनं काही नंतर सुचलं तर तू अनम्यूट करून सांग. ओके, आता म्यूट केलंस तरी चालेल. बरं आपण शाळेमधनं विचारूया, तुम्हाला काही सांगायचंय का मुलांनो, किंवा मग आपण श्रुती मावशीला सांगूया की या गोष्टीमधनं, छान छान गोष्टीमधनं आपल्याला काय शिकता येतं. मावशी सांगतेस का? श्रुती, माझा आवाज येतोय ना? अच्छा ती सांगते, मीच बोल. ओके, मग आपण या गोष्टीमधनं काय शिकलो की कितीही कठीण जर का आपल्या समोर काही गोष्ट असेल, आपण जर का पक्कट निर्णय घेतला तर काय होतं, आपल्याला भगीरथ प्रयत्न करून ते साध्य करता येतं. कितीही कठीण पेपर असेल, कोणाला गणित आवडत नाही, कोणाला इतिहास आवडत नाही, पण तो आवडत नाही म्हणून सोडून देण्यापेक्षा त्याच्या जर का आपण मागे लागलो, जसं भगीरथ राजांनी केलं तसं आपण केलं, तर काय होतं, आपल्याला ते साध्य होतं. दिसतंय का स्लाइड मध्ये? श्रुती मावशीने लिहिलंय की आपण कधीही हार मानायची नाही, म्हणजे सोडून नाही द्यायचं, प्रयत्न करत राहायचं. आणि दुसरं काय करायचं, हे जे पाणी आपल्याला मिळालेलं आहे ते पाणी किती कष्टाने मिळवलेलं आहे भगीरथ राजाने, त्याच्यामुळे ते कुठल्याही नदीचं आहे. आपल्याकडे काय नदीकडनं डायरेक्ट येत नाही, आपल्याकडे पाणी कसं येतं, नळात येतं, बरोबर आहे की नाही? आपल्याकडे एक टाकी असते वरती, त्या टाकीच्या नळामधनं आपल्या घरी पाणी येतं, म्हणून आपल्याला काय वाटतं किती सोपं आहे, नळ उघडलं की पाणी आलं. पण तसं नाही येते, ते पाणी जे आहे ते सगळीकडे जे आहे ते लिमिटेड आहे, त्याचा जो पुरवठा आहे तो. म्हणून आपण पाणी नीट जपून वापरायला पाहिजे. तुम्हाला शाळेमध्ये पण शिकवलं असेल ना, आपण पाणी कसं जपून जपून वापरायला पाहिजे. मावशी इकडे तेच सांगते की एवढ्या प्रयत्नानिशी भगीरथ राजाने जी गंगा नदी, आणि त्या गंगा नदीच नाही म्हणजे जे पाणी उतरलं या पृथ्वी तलावरती, ते आपण सांभाळून सांभाळून वापरायला पाहिजे. श्रुती नेक्स्ट स्लाइड येऊ. बर, श्रुती मावशीची छोटीशी गोष्ट आहे ते संपलेली आहे आणि आपली वेळ पण संपत आली आहे. तुला आपण थोड्या वेळ काकाशी बोलूया. काका दिसतोय का तुम्हाला? मी पण देते. माझा आवाज येतोय का? आणि खरं खरं सांगा, तुम्हाला आमची आठवण येते का दोघांची, आम्ही आलेलो तिकडे ते? काय ते आठवण?
सांग सांग. हे काय मला आम्हाला आम्हाला तुमची खूप 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 आठवण येते. तुम्ही शनिवारच्या या क्लासची वाट बघता का? आम्ही बघतो. रक्षाबंधनचं काय? मावशी आणि काकाची आठवण. आठवण आली. बर बर बर. आणि आता आता तुम्ही गोकुळाष्टमीला डोंबिवलीमध्ये दहीहंडी असते का? हो मग गोविंदा पण येतो? आम्हीच फोडतो. तुम्हीच फोडता? कुठे अंगणात अंगणात बांधता का अंडी? अरे वा. आता इथे आपला आपला हा वारसा परिवार आहे ना, तर आपल्या वारसा परिवारातले तुमचे इथूनचे जे मित्रमैत्रिणी आहेत ना, लवकरच तुमची त्यांच्याबरोबर भेट होणार आहे बरं का. तर ते सगळेजण मिळून इथे दहीहंडी दहीहंडी बांधणार आहेत, दहीहंडी फोडणार आहेत. हे दिसतंय का तुम्हाला? मी पण इकडे तुमच्यासारखाच गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा करणार आहोत. सगळे जे आहे तयारी ती तुमच्यासारखी जी मित्रमैत्रिणी आहेत ना ते करणार आहेत. रांगोळी काढणार, पूजा करणार, दहीहंडी बांधणार आणि त्याच्याबरोबर भरपूर सारी मस्ती सुद्धा करणार. तुम्ही काय करता गोकुळाष्टमीच्या दिवशी? सांगा बरं कोणीतरी एकाने. दहीहंडी बांधता कुठे? तिथे अंगणात बांधता का बाहेर? आणि मग काय त्या हंडीत काय भरता? दही टाकतो. दही टाकतात. आणि फोडतात कशाने? डोक्याने का नारळाने? अनारी किती उंच बांधता हंडी? पण ती फोडायला चढतं कोण वरती? साहिल कोण चढतं? का सगळे दीदी लोकच चढतात? मॉनिटर महाराज वरती सगळ्यात वरती चढतं कोण ते फोडायला? बर. आणि कशाने फोडता? हाताने नुसती का त्याच्यावर डोका आपटता का नारळाने फोडता का काठीने फोडता? कशाने फोडता? काठीने फोडतात. ओके. आणि मग ते सगळं दही अंगावर पडतं आणि मग नंतर काय करता? गाणी बिणी लावून नाचता की नाही? कोणत्या गाण्यावर नाचता? तुमच्या आवडीचं नाचण्याचं गाणं कोणतं आहे? हा सांगा सांगा सांगा. मेहंदी काढली सगळ्यांनी. सगळ्यांनी मेहंदी काढली हातावर? अरे वा. मस्त. रक्षाबंधनसाठी कोणी लावली ती मेहंदी? खूप छान आहे बरं का. माईंना सांगून ना छान फोटो पण पाठवा. कोणी डिझाईन पण काढले का नुसतं राऊंड राऊंड झालंय? आवाजात पूर्ण येत नाही. हरकत नाही, पण तुमच्या हाताची मेहंदी मात्र मस्त दिसते. सुंदर सुंदर. आवाज येत नाही, मोठ्याने बोला, त्यांना ऐकायला येत नाही. नाही, आम्हाला येत ऐकू. आमचा आवाज येत नाहीये बहुतेक तिकडे. हा, थोडासा कमी येतोय. हा, ओके ओके. तुमचा टीव्हीचा व्हॉल्यूम फुल आहे ना माई? छोटे कोणतरी मुलं आहेत वाटतं. फुल आहे. तुमचा टीव्हीचा व्हॉल्यूम फुल आहे ना माई? ओके ओके. माई आपल्या वर्गामध्ये प्रियू पाटील, ती पण डोंबिवलीला असते, तिने पण जॉईन केलंय. आणि आरव पण आहे. ही सगळी भारतात राहणारीच मुलं आहेत. तर या वर्गामध्ये जी भारतामध्ये राहणारी इतर मुलं पण आहेत ना, ती या वेळेला आपल्या बरोबर जॉईन करतायत. त्याच्यामुळे काय होईल, आपल्या वर्गातल्या मुलांना आणि सारे दोस्त मैत्रिणी मिळतील. तर ही सगळे भारतामध्ये राहणारीच मुलं आहेत. घेऊया. हे वर्ग 6:30 पर्यंत आहे ना. आज 5:30ला सुरू केलं आपण.
की पण आज त्यांना अगं रक्षाबंधन असल्यामुळे त्यांना पण जरा कार्यक्रम ओके ओके. आज आपण त्यांना लवकर रिलीज करू. आपण शांती मंत्र घेऊया. सगळ्यांनी हात जोडा. मी म्हणते माझ्या मागे मागे म्हणा. ओके. ओम पूर्णमद म्हणा. ओम पूर्णमद पूर्णमिदम म्हणा. पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्छते म्हणा. पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य म्हणा. पूर्णस्य पूर्णमादाय म्हणा. पूर्णमेवावशिष्यते म्हणा. पूर्णमेवावशिष्यते ओम शांती 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 म्हणा. ओम शांती शांती शांती. आज आपण छोटासा वर्ग घेतला. का माहितीये का? कारण आज रक्षाबंधन असल्याने तुम्हाला सगळ्यांना मस्ती करायची असेल, खेळ करायचा असेल, म्हणून आपण आज छोटा वर्ग घेतला. ओके. पुढच्या वेळेपासून आपला वर्ग नेहमीसारखा 6 वाजता होईल एट टाइम आणि आपला वर्ग 1 तासाचा असेल. ठीक आहे. आज सगळ्यांनी जा मस्ती करा. जय श्रीराम. पुढच्या वेळेला आपली जन्माष्टमी आहे ना मनसीताई? पुढच्या शनिवारी आपण त्यांना जॉईन करून घेऊ, पण असा उलट गोष्ट सांगायचं हे नसेल असं म्हणते. बोल म्हणते. अरे वा. अरे वा. कुठे? अरे मस्त. अरे वा. छान फोटो काढा बाई. आम्हाला पाठवा सगळ्या लेकरांचे छान छान फोटोज आणि मस्त मज्जा करा. सांगा किती काय वाजता पाहिलं ते पण सांगा. मीच केलेलं नाहीये मुंबई दर्शन. मी नाही. नेहरू पार्क. अजून ते कुठे जाणार? नेहरू हा प्लॅनेटोरियम. वाव वा वा मज्जा आहे की. मस्त. गाव चौपटी. वा. सुपर. कुणाकुणाला आवडतं तारे वगैरे बघायला? म्हणजे हे आकाश बघायला कुणाकुणाला आवडतं? प्लॅनेटोरियम मधला? मला पण. येस. वा 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 मस्त मजा करा. नाही आम्हाला फोटो पाठवा नक्की. व्हिडिओज पण पाठवा लेकरांचे. पाठवा तो पाठवा. तो काढा आणि फोटो. धमाल करा. मस्त मजा करा. मस्त मस्त मजा करा. आम्ही फोटोची वाट बघतो. आणि बघा तुम्ही लोक किती लकी आहेत. मला नेहरू तारांगणला जाता येतं आणि कुठे कुठे जाता येतं. इथे तसं काय नाही आहे. दोघांचं नाव आरव. हा दादा आहे ना, या दादाचं नाव आरव आहे आणि ती आहे ना तिचं नाव प्रियू. प्रियू तुझं पूर्ण नाव सांग. प्रियुषा. हा प्रियुषा पाटील. ओके. पुढच्या वेळेला आपण आलो ना प्रियू की आपण जाऊया एकत्र. आरव तू मुंबईला कुठे राहतोस? ठाण्यात. ठाण्यात. ओके. मग आरव आपण तू आणि प्रियू पण आम्ही आलो ना डोंबिवलीला की बघ आपण सगळे जाऊया सगळ्यांना भेटायला. हो आम्ही येऊ. हो आपण जरूर. सगळे एकत्र जाऊ भेटायला. ओके. फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास. आता करा मस्ती तुमची. ठीक आहे. श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय
जय श्रीराम. Yes.